घेवडा, व्हॉल आणि गवारीची भाजी याविषयी माझ्या लाडोबाचा विषयच हार्ड आहे. कारण त्याला ह्या भाज्या एवढ्या आवडतात की रोज डब्याला ह्या भाज्या दिल्या तरी तो कधीच कंटाळणार नाही. तर बघा त्याच्याच डब्याची तयारी सुरू आहे. भरपूर असा लसूण बारीक करून घेतला आणि 2 कांदे बारीक करून घेतले आणि नंतर कढईमध्ये तेल टाकून त्यात जिऱ्या मोहरीची फोडणी दिली. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि कांदा टाकून घेतला. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ टाकले. मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेल्या आणि त्याच्या नारी काढून घेतलेली व्हॉलची भाजी टाकली. म्हणजेच आमच्या इकडे घेवडाही म्हणतात किंवा चांबार घेवडाही म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कढईमधील भाजी अशी बाजूला सारून मध्ये असा खड्डा तयार केला आणि त्याच्यामध्ये भरपूर असं कूट टाकलं आणि सर्व भाजी कडेने लावून झाकून ठेवलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं. अशी आहे बघा आमच्या लाडोबाची आवडती भाजी. मग लगेच डबा भरून घेतला. डब्यामध्ये 2 चपात्या आणि त्याच्यावर अशी घेवड्याची भाजी घातली. ह्या भाजीमध्ये लोह आणि आयर्नचे प्रमाण भरपूर असते. तुम्ही पण तुमच्या मुलांना ही भाजी नक्की खाऊ घाला.